अभिनंदन. आर्किओलॉजी विभागानं तुला निवडलंय, म्हणजे तुझ्या नशिबात काळवाड्याची एक रात्र आहे. जर रात्र या जागेवर सुरक्षित राहायचं असेल तर हे 10 नियम डोक्यात ठसवून घे. मी तुझ्यासाठी त्यांना व्यवस्थित, क्रमवार आणि सोप्या भाषेत लिहून देतोय. आणि जर नियम चुकला तर मात्र खैर नाही. नियम पहिला. वाड्याच्या मुख्य दारात तुळशीचं वृंदावन आहे. आत जाण्याआधी तिथं नमस्कार कर. वृंदावनात पाणी असेल तरच आत जा. जर कोरडं असेल तर ताबडतोब मागे फिर. कारण कोरडं वृंदावन म्हणजे घरातली कुलदेवता निघून गेली आहे आणि आता दुसरं कोणीतरी तिची जागा घेतलंय, जे या जगाचं नाही. नियम दुसरा. संध्याकाळी देवघरात समई आहे ती लाव. ती रात्रभर जळत ठेव. समई जळत असेल तोपर्यंत ती ब्याद तळघरातच राहील. जर रात्री समई एकदा विझली की ती बाहेर येईल आणि ती नेहमी भुकेलेली असते. कशाची भूक? तुझ्या रक्ताची. तेव्हा सांभाळून. नियम तिसरा. रात्री 10 वाजता जिन्यावरून बांगड्यांचा आवाज येईल. दार बंद ठेव. बाहेर पडू नकोस. पडलास तर वर बघू नकोस. ती वर येतीये, तिचे डोळे नाहीत. तू जर तिच्याकडे बघितले तर तुझे डोळे जागेवर राहणार नाहीत. नियम चौथा. रात्री 11 वाजता स्वयंपाकघरातून भांड्यांचा, चमचे ताटांचा आवाज येईल. कुणीतरी जेवण वाढतंय. आत जाऊ नकोस. ते जेवण तुझ्यासाठी नाही. जो त्या ताटाला हात लावेल तो कायमचा वाड्याचा पाहुणा होतो. तेथून पुन्हा सुटका होणार नाही. नियम पाचवा. मध्यरात्री 12 वाजता वाड्यातले सगळे दिवे एकदम विझतील. घाबरू नकोस. मनात कुलदेवतेचं नाव घे. बाहेरच्या खोलीत ड्रॉवरमध्ये एक जुनी टॉर्च आहे, ती चालू कर. वाचशील. नियम 6वा. रात्री 1 वाजता कुणीतरी दार ठोठावेल. आवाज ओळखीचा असेल, आईचा, बाबांचा, मित्राचा. दार उघडू नकोस. बाहेर कोणीच नाही. ती आवाज चोरते. ज्यांना तिनं खाल्लं त्यांचे आवाज तिच्याजवळ आहेत. तू उघडलंस तर तुझा आवाजही तिचा होईल. नियम 7वा. रात्री 2 वाजता माळ्यावरून धप्प असा आवाज येईल, कुणीतरी उडी मारल्यासारखा. मग हळूहळू खाली येणाऱ्या पावलांचा आवाज. खोलीचं दार लावून घे. कोपऱ्यात बस. दाराच्या खालच्या फटीतून बघ. पावलांची सावली दिसली तर जरासुद्धा हलू नकोस. हल्लास तर ती आत येईल.